नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्ही रोज कार किंवा बाईक चालवत असाल तर मोटर व्हेकल ॲक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं तुमच्यासाठी गरजेचं ठरतं. रस्त्यांवरती वाहन चालवण्यासाठी वैध लायसन्स हे सर्वात महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. खरं तर अनेक लोक मानतात की खिशामध्ये ओरिजिनल लायसन्स असेल तर त्यांचं चलान कट होणार नाही, परंतु हे पूर्णपणे योग्य नाही. नवीन मोटार व्हेकल ॲक्टमध्ये असे काही नियम आहेत ज्याची माहिती नसल्यास वैध ड्रायव्हिंग लायसन्स असूनही हजारो रुपयांचं चलान तुम्हाला भरावं लागू शकतं. यामुळे फक्त लायसन्स सोबत ठेवणं पुरेसं नाही, तर त्याच्याशी संबंधित नियम देखील जाणून घेणं आणि त्याचं पालन करणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे तुम्ही वाहन कसंही चालवू शकता असं होत नाही. तुमच्याजवळ फक्त मोटरसायकल चालवण्याचं लायसन्स असेल आणि तुम्ही कार चालवताना आढळलात तर याला वैध लायसन्स अंतर्गत वाहन चालवण्याच्या श्रेणीमध्ये मानलं जाईल आणि तुमचं चालान कट होऊ शकतं. त्यानंतर प्रायव्हेट लायसन्सनं कमर्शियल वाहन चालवणं देखील तुम्हाला महागात पडू शकतं. कारण तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स फक्त समजा प्रायव्हेट वाहन चालवण्याचं जारी करण्यात आलं असेल आणि तुम्ही त्याच लायसन्सवरती टॅक्सी किंवा इतर कमर्शियल वाहनं चालवत असाल तर हे गंभीर कायद्याचं उल्लंघन मानलं जातं. अशावेळी ट्रॅफिक पोलीस मोठा दंड तुम्हाला लावू शकतात. यासोबत गरज पडल्यास तुमचं वाहन देखील जप्त केलं जाऊ शकतं. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवरती नोंदवलेल्या मेडिकल अटींचं पालन करणंही गरजेचं असतं. जर लायसन्स जारी करताना कमी दृष्टीमुळे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं अनिवार्य करण्यात आलं असेल तर वाहन चालवताना त्यांचा वापर करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं ठरतं. एखाद्या व्यक्तीचा वाहन चालवण्याच्या परवान्यावरती म्हणजेच लायसन्सवरती चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याची अट जर नोंदवली असेल आणि यानंतरही ती व्यक्ती जर त्याशिवाय वाहन चालवताना सापडली तर तिचं लायसन्स हे अवैध मानलं जाऊ शकतं. या व्यक्तीचं चलान हे नक्कीच कापलं जाईल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल किंवा वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत असेल तर तिला मोठा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवण्याच्या परवान्याशी संबंधित सर्व अटींचं पालन करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खिशात लायसन्स असूनही तुमचं चलान कट होऊ शकतं जर हे नियम तुम्हाला माहीत नसतील तर. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.